स्वामी सांगतात, बाळा, कर्म म्हणजे काय? आज ते मी तुला सांगणार आहे. अरे, कर्माचा हिशोब हा सर्व मी बघत असतो. देवाला आपण घाबरत नाही असं आपल्याला चालत नाही. घाबरावं तर लागतंच, देवाला नाही पण कर्माला. आपण जर कर्मापासून घाबरून राहत असू तरच आपण जगू. कारण शिव्या किंवा कोणी दिलेला शाप हा वाया जात नाही आणि तेच कर्म असतं. शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी आपण हे दुसऱ्याला देऊ ना, तेच आपल्याला परत मिळेल. आपल्याकडे येणारं चैतन्य शक्तीच असते, स्वभाव धर्म असतो आणि निसर्ग हे नियम असतात. या निसर्गाच्या नियमाला स्वतः देवसुद्धा चुकवू शकत नाहीत. पण या जगात सामर्थ्यवान जगून कसं जिवायचं आणि ते जगत असताना येणारे अडथळे आपण दूर करायचे. सामर्थ्यवान बना, सुखी आनंदी जीवन जगत राहा. कारण की कर्माचा हिशोब हा मी ठेवतच असतो. तू म्हणतोस ना, स्वामी काय उशीर लावतात? अरे, तू जर थोडासा इकडं तिकडं वाकडा सरळ रस्ता सोडला किंवा वाकडा तिकडं चालायला लागला तर तुला सरळ रस्त्यावर कसं आणायचं ते मलाच ठाऊक असतं. म्हणून कर्माचा हिशोब मी करत राहील. तू तुझे कर्म चांगले ठेव, दुसऱ्यांचा आदर कर, दुसऱ्यांना मान सन्मान दे, तुला ते परत 4 पटीने मिळेल. तू जर गैरव्यवहार करशील, गैर वागशील, मोह माया लोभ याच्यात अटकशील तर तू प्रपंच करणार नाही आणि तुला मी सुद्धा सोडून देईल. म्हणून जिथं माझा भक्त स्वतःचे कर्म चांगले ठेवत असेल तरच मी त्याच्यासोबत असतो. एवढं लक्षात ठेवूनच पुढे सेवा करत राहायची की स्वामी आहेत, स्वामी सर्व बघतात. येऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.